4 नगरपरिषदा आणि आताची वसई विरार महापालिका यामध्ये सत्तेचं संचालन थेट हितेंद्र ठाकूर यांच्याच बहुजन विकास आघाडीने केलं। परंतु यांच्या सत्तेच्या कार्यकाळात वसई विरारच्या नागरी सुविधांचा कोणता प्रश्न सुटला, हा खरा चिंतेचा विषय आहे। एक तर या शहरातला जो कचरा आहे त्याची विल्हेवाट आजही लावली जात नाही। गोखिवरा या ठिकाणी जो कचरा टाकला जातो त्या कचऱ्याला आगी लागतात, त्याच्यातून धूर निर्माण होतो आणि त्या धुरामुळे या लोकांना वेगवेगळे साथीचे आजार होत आहेत। STPची व्यवस्था आजही वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रात कार्यरत नाही। त्यामुळे या नागरी वस्तीतलं जे मलमूत्र आहे, तबेल्यातील म्हशींचं मलमूत्र आहे, औद्योगिक वसाहतीतील जो रासायनिक घनकचरा आहे, तो थेट इथल्या नैसर्गिक नाल्यातून नदीच्या पात्रातून गटार म्हणून त्या नदीच्या पात्राचा वापर होऊन खाडीपात्रापर्यंत वाहून नेलं जातं। त्यामुळे नैसर्गिक स्रोत दूषित आहेत आणि त्यामुळे ही प्रदूषण या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी कोणतीही रिंग रूटची व्यवस्था झाली नाही, जो हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतील प्रकल्प होता। त्यामुळे हे शहर वाहतूक कोंडीमध्ये रोज अडकून पडतंय। या ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे वर्ग होऊ शकल्या नाही। कोणता प्रश्न सुटला? बहुजन विकास आघाडीने कोणतं विकासाचं धोरण वसई विरारमध्ये राबवलं? यावर बहुजन विकास आघाडीला आज कोणतंही उत्तर देता येत नाही। आज बहुजन विकास आघाडी महिला बाल कल्याणमधील योजनांचा प्रचार प्रसार करीत आहे। तो शासनाच्या धोरणाचा भाग आहे। शासनाच्या निधीतून त्या योजना राबवल्या जातात। यात बहुजन विकास आघाडीचं स्वतःचं कर्तृत्व काय? मग बहुजन विकास आघाडीने विकासाचं धोरण कोणतं राबवलं, हा खरा प्रश्न आहे। बेकायदा बांधकाम हा मुद्दा आता निवडणूक प्रचारात टोकाचा विषय बनलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसई विरारमध्ये थेट बेकायदा बांधकामांच्या प्रश्नावर आपल्या जाहीर सभेत भाष्य केलंय। बेकायदा बांधकामांच्या माध्यमातूनच हितेंद्र ठाकूर यांनी आपली राजकीय सत्ता आतापर्यंत प्रस्थापित केली आणि तीच सत्ता आता बेकायदा बांधकामाच्या मुद्द्यावर उद्ध्वस्त होईल असं चित्र आता पुढे येत आहे।